मित्रांनो, एक पाऊस आणि एका पावसानं नुकसान बघा किती केलं आपलं. आता हे हरभरा आहे. आता हा तरी ठीक आहे, अजून वाळला नव्हता आणि पूर्ण भरला होता म्हणून याला तेवढा फरक पडला नाही. पण तिकडं जे आता आपला गहू दिसत आहे, हे बघा, हे गहू पूर्ण झोपला आणि हा भरला नाही अजून. थोडासाच आला अर्ध्या तासासाठी, पण नुकसान एवढं केलं त्यानं. तर बघू शकता आता हे आंब्याचे झाड आहे, ते याला बाग आलेला होता, तर याचा पूर्ण बाग चालला गेला बघा. फक्त कांड्या राहिल्या याच्या. पूर्ण बाग जे होता पूर्ण गळून पडला खाली. हे बघा, चांगल्या ओंब्या आल्या होत्या, अजून भरल्या पण नाही ओंब्या हे, आणि असाच पडला हे. आता हे बघा, भरल्या पण नव्हत्या बरोबर, चक पडला. पावसाळ्यात तर बरबाद करून जाते शेतकऱ्यांना, आणि राहिलं सुईलं जे काय आहे ते आता हिवाळ्यात बरबाद करते बघा. म्हणूनच शेतकरी हा कर्जबाजारी राहतो आणि आयुष्यभर ते कर्जबाजारीच राहतो आणि तसाच मृत्यू पावून जातो. जे पडलेलं आहे ते भरत तर नाहीच नाही, त्याचबरोबर आता काढायला वेगळाच त्रास जातो, कारण आता ते मशीनं काढल्या नाही जात. ते वेगळं नुकसान, आणि आता काढता वेळेस त्रास जाईन ते वेगळं नुकसान. सर्व घोडे हे पद्धतशीर आमचेच लागले आणि आमचेच लागतात. शेतकरी म्हणजे जातच अशी आहे की प्रत्येक जागी शेतकऱ्याचेच घोडे लागतात, आणि सर्वजण इकडून तिकडून शेतकऱ्याच्याच मागं लागतात. हे गहू पूर्ण झोपून गेला, आणि हा आपला गहू हा पण बघा इकडून पूर्ण झोपून गेला, म्हणजे जवळपास अर्धा गहू हा इकडं झोपला. 5 एकरामधला 3 एकर गहू हा आपला पूर्ण पडलेला आहे. तर बघू शकता आता नुकसान किती होईन यामध्ये आम्हाला. याच कारणामुळं एक शेतकरी हा आयुष्यभर कर्जबाजारी राहतो, कारण जे काही उत्पन्न थोडंफार व्हायचा, प्रॉफिट व्हायचं असते, ते असं काहीतरी येऊन जाते मधात, आणि मग पूर्ण वाहून घेऊन चाललं जाते, पूर्ण नुकसान करून चाललं जाते. पावसाळ्यात वेगळं नुकसान होते, आणि आता उन्हाळा लागू राहिला. आता यामध्ये कसं पीक आले होते चांगले, तर त्यामध्ये एक दिवस पाऊस आला आणि त्यानं असं नुकसान करून घेऊन गेलं.